नमस्कार. कथाकथन 12 स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा क्रमांक 12. कथेचं नाव आहे रॉकफेलरना प्रेरणा. रॉकफेलरना प्रेरणा. अमेरिकेमध्ये एक श्रीमंत व्यक्ती होती, कोट्याधीश व्यक्ती होती. त्या व्यक्तीचं नाव आहे जॉन रॉकफेलर. जॉन रॉकफेलर. जेव्हा स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये होते तेव्हा अमेरिकेतील लोकांनी जॉन रॉकफेलरना सांगितले, तुम्ही स्वामी विवेकानंदांना भेटा. आणि एक दिवस जॉन रॉकफेलर स्वामी विवेकानंदांना शिकागोमध्ये असताना भेटली. कोट्याधीश होते. जॉन रॉकफेलर कोट्याधीश होते, श्रीमंत व्यक्ती. स्वामी विवेकानंदांनी त्यांना सांगितले, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अफाट संपत्ती कमवलेली आहे, पैसा कमवलेला आहे. ती संपत्ती, तो पैसा आपला नाही, आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत. आणि तो पैसा आपण गोरगरिबांसाठी, समाजासाठी, जगातील जे गोरगरीब आहेत त्यांच्यासाठी पैसा खर्च करायला हवा. आपण फक्त त्या संपत्तीची विश्वस्त आहोत, असं स्वामी विवेकानंद जॉन रॉकफेलरना म्हणाले. आणि विशेष म्हणजे तुम्हाला ईश्वराने संधी दिलेली आहे. ईश्वराने तुम्हाला संधी दिलेली संपूर्ण जगाची सेवा करण्याची, जनतेची सेवा करण्याची ईश्वराने तुम्हाला संधी दिलेली आहे. आणि म्हणून हा पैसा जो आहे तो तुम्ही गोरगरिबांसाठी खर्च करा, लोकांसाठी पैसा हा खर्च करा, देशासाठी, जगासाठी, संपूर्ण जनतेसाठी हा पैसा खर्च करा. रॉकफेलर यांना, जॉन रॉकफेलर यांना स्वामी विवेकानंदांकडून प्रेरणा मिळाली, स्फूर्ती मिळाली. त्यांनी जॉन रॉकफेलर प्रतिष्ठान स्थापन केले अमेरिकेमध्ये. आणि ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना ते मदत करू लागले. तसंच सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च करू लागले. थोडक्यात काय की स्वामी विवेकानंदांनी आपणा सर्वांना, प्रत्येक व्यक्तीला उपदेश केलेले, संदेश दिलेले अट्टहास आहे त्यांचा की प्रत्येकाची शक्ती आणि पैसा गोरगरिबांसाठी खर्च झाला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची शक्ती आणि पैसा गोरगरिबांसाठी खर्च करायला हवा, असा अट्टहास, असा आग्रह स्वामी विवेकानंदांचा आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.